श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडणार आहेत? करिअरमध्ये प्रगतीची मोठी संधी मिळेल का? व्यवसायात अपेक्षित यश मिळेल की आणखी मेहनत घ्यावी लागेल? आर्थिक स्थिती मजबूत होईल का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील की काही मतभेद समोर येतील? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती विशेष काळजी घ्यावी लागेल? चला जाणून घेऊया हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नियोजन, संयम आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. तुमच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा आणि बुद्धिमत्तेचा अनेक ठिकाणी फायदा होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतील आणि मनावरील ताण कमी होईल. या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात, परंतु तुमच्या कौशल्यामुळे तुम्ही त्या यशस्वीपणे पूर्ण कराल. घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल, पण खर्चाचे योग्य नियोजन आवश्यक राहील. काही महत्त्वाच्या व्यक्तींशी ओळख होऊन भविष्यातील प्रगतीचे मार्ग खुले होतील. संयम, नम्रता आणि योग्य निर्णय यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी यशस्वी आणि समाधानकारक ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास आणि सहकार्य मिळेल. तुमच्या कामातील शिस्त, अचूकता आणि प्रामाणिकपणामुळे तुम्हाला विशेष ओळख मिळू शकते. एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारीबाबत सकारात्मक संकेत मिळू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि विस्ताराचे योग आहेत. भागीदारीमध्ये स्पष्ट संवाद ठेवल्यास गैरसमज टाळता येतील. मार्केटिंग, शिक्षण, लेखन, वैद्यकीय, बँकिंग किंवा तांत्रिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. सहकाऱ्यांशी वाद टाळा आणि प्रत्येक निर्णय शांतपणे घ्या. अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे कठीण कामेही सोपी वाटतील. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि भविष्यासाठी नवीन संधी निर्माण होतील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आणि काही नवीन आर्थिक संधी समोर येऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा जुनी देणी वसूल होऊ शकतात. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. घरासाठी किंवा कुटुंबासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करावा लागू शकतो. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ती नीट वाचा. जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. बचतीवर भर दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता वाढेल. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळाल्याने मन प्रसन्न होईल. योग्य नियोजनामुळे भविष्यातील आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण प्रेम, विश्वास आणि आनंदाने भरलेले राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांचा आदर करतील आणि प्रत्येक कामात सहकार्य करतील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक चांगला होईल आणि जुन्या गैरसमजांचा शेवट होईल. घरात एखाद्या शुभकार्याची योजना आखली जाऊ शकते. नातेवाईकांची भेट झाल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मुलांच्या प्रगतीबद्दल अभिमान वाटेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन भविष्यासाठी उपयोगी ठरेल. घरातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्यामुळे सर्वांचे प्रेम आणि विश्वास मिळेल. रागाऐवजी शांतपणे संवाद साधल्यास अनेक प्रश्न सहज सुटतील. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत एखादा छोटा प्रवास किंवा आनंददायी कार्यक्रम होऊ शकतो. घरातील सकारात्मक ऊर्जा तुमच्या मानसिक शांततेत भर घालेल. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा अतिशय शुभ राहण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचा विश्वास आणि आपुलकी वाढेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होऊ शकते आणि ती पुढे गंभीर नात्यात बदलण्याची शक्यता आहे. काही जणांच्या नात्याला कुटुंबाची संमती मिळू शकते. संशय, अहंकार किंवा हट्टीपणा टाळा. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराला वेळ दिल्यास नात्यातील गोडवा आणखी वाढेल. आठवड्याच्या शेवटी एखादा रोमॅन्टिक क्षण किंवा भेट तुमच्या नात्याला अधिक सुंदर बनवेल. विश्वास, संयम आणि प्रामाणिकपणा या 3 गोष्टी तुमचे नाते अधिक मजबूत करतील. भविष्यातील योजना करण्यासाठीही हा काळ अनुकूल आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात उत्कृष्ट प्रगती करणारा ठरू शकतो. एकाग्रता वाढेल आणि कठीण विषयही सहज समजतील. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळण्याचे संकेत आहेत. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळेल. गट अभ्यासातून चांगली माहिती मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल.
मोबाईल आणि सोशल मीडियावर वेळ वाया घालवणे टाळा. नियमित वेळापत्रकानुसार अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी चांगल्या निकालाची किंवा कौतुकाची बातमी मिळू शकते. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शिस्त यामुळे भविष्यातील मोठ्या यशाचा मजबूत पाया तयार होईल. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहील, मात्र कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप घेणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक राहील. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास किंवा ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते, त्यामुळे बाहेरचे अन्न कमी खा. नियमित योग, प्राणायाम आणि चालण्याचा व्यायाम केल्यास शरीर तंदुरुस्त राहील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानाचा आधार घ्या. भरपूर पाणी प्या आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. सकारात्मक विचार आणि आनंदी स्वभावामुळे मानसिक आरोग्यही उत्तम राहील. आठवड्याच्या शेवटी ऊर्जा आणि उत्साहात वाढ झाल्याचे जाणवेल. स्वतःसाठी थोडा वेळ काढल्यास मन अधिक शांत राहील. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी प्रवासाचा योग आहे. हा प्रवास लाभदायक ठरेल आणि नवीन संधी घेऊन येईल. धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. एखाद्या शुभकार्याचं निमंत्रण मिळू शकते. जुन्या मित्रांची भेट झाल्यामुळे आनंद मिळेल. वाहन चालवताना नियमांचे पालन करा आणि घाई टाळा. प्रवासादरम्यान महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. नवीन ओळखी भविष्यात करिअर किंवा व्यवसायासाठी फायदेशीर ठरतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळाल्यामुळे संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. नियोजनबद्ध प्रवासामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल. उपाय. दररोज भगवान श्रीगणेशाची पूजा करा. ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. बुधवारी हिरवा मूग, हिरव्या भाज्या किंवा पुस्तके गरजू व्यक्तींना दान करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. आई-वडील आणि गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. कोणाशीही कठोर शब्दांत बोलणे टाळा आणि नम्रता जपा. एकूण कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, स्थैर्य आणि समाधान देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि यशाची संधी मिळेल, तर व्यवसायात विस्तार आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल आणि योग्य नियोजनामुळे भविष्यातील सुरक्षितता वाढेल. कुटुंबातील वातावरण प्रेमळ आणि आनंदी राहील, तर प्रेमसंबंधांमध्ये विश्वास अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळेल आणि आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या पाळल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. संयम, शिस्त, नम्रता आणि योग्य निर्णय या 4 गोष्टी तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, आर्थिक लाभ किंवा कौतुक मिळाल्यामुळे आत्मविश्वास अधिक वाढेल. श्रद्धेने दिलेले उपाय केल्यास ग्रहांची कृपा अधिक अनुकूल राहील आणि पुढील काळातही प्रगतीची वाट अधिक सुकर होईल. धन्यवाद.